तनिषा भिसे यांचा मृत्यू वाकडच्या सूर्य हॉस्पिटलमध्ये प्रसूती झाल्यानंतर झाला। यावर सूर्य हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी दिनकर पासलकर यांच्याशी नक्की काय घडलं याविषयी जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी। काय घडलं? सुशांत भिसे यांच्या पत्नीची प्रसूती सूर्य हॉस्पिटलमध्ये झाली होती। माझ्यासोबत आता सूर्य हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी सर, काय सांगाल एकंदरीत नक्की काय घडलं होतं? दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने आता हा खुलासा सादर केलाय, नक्की काय तथ्य, त्यांची प्रकृती कशी होती? नाही, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने सादर केलेल्या खुलासाबद्दल न बोललेलं बरं, कारण आम्ही आमच्या पद्धतीने पेशंट आमच्याकडे आल्यानंतर त्याला लागणारी सगळ्या प्रकारची वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। पेशंट आमच्याकडे ज्या दिवशी आला सायंकाळी साधारण 5:30च्या दरम्यान आल्यानंतर पेशंटला स्टेबल करणं ही आमच्या डॉक्टरांनी ठरवलेली प्रायोरिटी होती। पेशंट स्टेबल झाल्यानंतर पेशंटची डिलिव्हरी करण्यात आली। डिलिव्हरी नंतर त्यांना 2 मुली झाल्या। त्यांचं वजन हे प्रीटर्म डिलिव्हरी असल्याने वजन कमी असल्याने त्यांना NICU ची गरज पडली आणि NICU मध्ये ते आता सुस्थितीत आहेत। पेशंटचा एकंदरीत प्रवास कसा होता आणि ज्या वेळेस त्या या ठिकाणी आल्या त्यांची प्रकृती कशी होती? त्यांना दुसऱ्या कुठल्या रुग्णालयामध्ये भरती सुद्धा करण्यात आली असल्याची माहिती मिळते? नाही, आम्हाला ही माहिती नंतर वृत्तपत्र आणि माध्यमांकडून कळाली की पेशंट आधी दीनानाथ मंगेशकरला गेला, त्यानंतर ससून आणि त्यानंतर सूर्यामध्ये आला। पण आमच्याकडे पेशंट आल्यानंतर पेशंटला योग्य ती वैद्यकीय मदत जी आहे ती आमच्या इथे मिळालेली आहे। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने जो काय खुलासा केलाय त्यामध्ये थेट तुमच्या हॉस्पिटलचं नाव घेणार आहे, त्याबद्दल तुम्ही काय बोलणार आहात? नाही, त्याबद्दल आता आम्ही काही बोलू शकत नाही, कारण आम्हालाही तुमच्याकडूनच समजतंय। नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी आता सूर्य हॉस्पिटलने त्यांचं मानणं म्हटलेलं आहे। आता या प्रकरणी प्रशासन पुढील काय चौकशी करणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे। सूरज कसबे, NDTV मराठी, पुणे।